आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आणा एक इथे ठेवा, एक तिथे ठेवा। आणि हे बघा, या आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्या आहेत। त्यांना काय हवं नको ते द्या। पुन्हा पुन्हा मागितलं तर पुन्हा पुन्हा आणून द्या त्यांना। अगदी पोट भरेस्तोवर त्यांना जेवू द्या। भरेस्तोवर कसलं? पोट फुटेस्तोवर जेवायला द्या। ठीक, या ठेवा ग। ताट कशी अगदी अशी पुसून ठेवा, साफ करायला नको वेगळी। राजू 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 थांब। हे बघ, आपण या सगळ्यात काही केलं, काही बोललो आणि ते जर आईंना कळलं ना तर आपलीच पंचायत होईल आणि हा सगळा त्यांच्या घरचा मॅटर आहे। अगं पण काय चाललंय? कशा बघतायत ह्या? मला कळतंय राजू, मला सगळं कळतंय, पण आपला पण नाईलाज आहे ना। काय करणार? चल। कमळे, काय ग? काय झालं? असं जेवणाच्या ताटावर बसून डोळ्यात पाणी? कमळे, त्या बाईनं तुला जमिनीवर एवढ्या सगळ्या चपलांच्या मध्ये बसवलं म्हणून तुला वाईट वाटायलंय ना? व खरं नशीब समज, अख्खं प्रसादाने भरलेलं ताट आहे तुझ्या मोर आणि जमिनीवर बसायला लागलंय म्हणून वाईट कशाला वाटाय पाहिजे? हे अन्न कुठून आलं? जमिनीतूनच नव। आणि हे खाऊनच आपलं पोट भरणार आहे आणि गावाकडे कुठं टेबलावर बसून जेवत होतीस ग? अगं पण या चपला असल्या जागेवर बसवलंय ग। अगं पोरी, ते त्यांचं कर्म। जो तो ज्याचं त्याचं कर्म करतो आणि त्याची फळं भोगतो बघ। या लोकांनी तुझा नाही, या अन्नाचा, साक्षात अन्न देवतेचा अपमान करायलाय। त्यांच्या कर्माची फळं तेच भोगतील। हा, पण तू मात्र भरल्या ताटावर न उठून अन्नाचा अपमान करू नको म्हणजे झालं। चल, आता देवाचं नाव घे आणि खा। कमळे, अगं फार इज्जतच काढायला लागलात गे। धर धर। अगं इथं आपली अगं धर। जेवायला फार इज्जत काढायला लागलात आणि तू जेवायला म्हणतीस वय? कमळे, मला नाही खायचंय भिकेचं जेवण। निंगे, अगं आपण शेतकऱ्याच्या पोरी आहे। या मातीनं सगळं दिलंय आपल्याला, मग या मातीचा आणि अन्नाचा अपमान करून कसं चालेल?